नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या लक्षवेधी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती. आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात. दिव्यांग व्यक्ती असतील, महिला असतील, बेरोजगार तरुण असतील, कर्मचारी असतील, विद्यार्थी असतील, या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी ना रिफिलिंग ना नवीन गॅस कनेक्शन, गॅस पुरवठ्यासंदर्भात पेट्रोलियम मंत्रालयाचा एक मोठा निर्णय तुमच्यासमोर घेऊन आलोय. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं. आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, ज्या ग्राहकांकडे पाईप नॅचरल गॅस म्हणजे PNG कनेक्शन आहे ते आता LPG सिलेंडर मागवू शकणार नाहीत आणि ना नवीन कनेक्शन घेऊ शकणार नाहीत, रिफिल करू शकणार आहेत फक्त. तर त्याच्यामुळं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने शनिवारी एक अधिसूचना जारी केली आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की ज्या ग्राहकांकडे पाईप नॅचरल गॅस PNG कनेक्शन आहे ते आता LPG म्हणजेच लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस सिलेंडर मागवू शकणार नाहीत आणि ना नवीन कनेक्शन घेऊ शकणार नाहीत, नाही रिफिल करू शकणार आहेत. सोबतच ज्यांच्याकडे दोन्ही कनेक्शन आहेत त्यांनी नंतरचे कनेक्शन परत करावे आणि कोणत्याही सार्वजनिक तेल कंपनीकडून किंवा त्यांच्या वितरकाकडून सिलेंडर रिफिल घेण्यापासून दूर राहावे असे देखील सांगण्यात आलेले आहे. मध्यपूर्वेत चालू संकटामुळे जागतिक इंधन पुरवठ्यात व्यत्यय आल्याच्या पार्श्वभूमीवर जारी केलेली ही अधिसूचना LPG आदेशात सुधारणा म्हणून करण्यात आलेली आहे. सुधारित आदेश PNG वापरकर्त्यांना नवीन घरगुती LPGचे कनेक्शन घेण्यास निर्बंध लादण्यात आलेले आहेत. पाईपद्वारे नैसर्गिक गॅस कनेक्शन आणि घरगुती LPG कनेक्शन्स असलेल्या कोणत्याही व्यक्तीला घरगुती LPG कनेक्शन ठेवता येणार नाही किंवा कोणत्याही सरकारी तेल कंपनीकडून किंवा त्यांच्या वितरकांकडून घरगुती LPG सिलेंडर रिफिल भरता येणार नाही. अशा व्यक्तींना त्यांचे घरगुती LPG कनेक्शन तात्काळ परत करावे लागेल असे सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळं एक्सटर्नल PTI वृत्तसंस्थेच्या त्यांच्या एक हँडलवर अधिकृत सूचनेनुसार प्रत शेअर करण्यासाठी 1 तास आधी भारताचे इराणचे राजदूत मोहम्मद फताली यांनी पुष्टी केली आहे की भारतीय जहाजांना हॉर्मुझमच्या समुद्री धुनीतून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. नवी दिल्ली आणि तेहरानमधील दीर्घकालीन मैत्री आणि सामायिक हितसंबंध याचा उल्लेख करून कबूल करण्यात आलेला आहे. सुरुवातीला भारताशी संवाद साधण्यात समस्या निर्माण झाल्या होत्या, परंतु दोन्ही देश आता एकमेकांना पाठिंबा देत आहेत. आम्ही काही जहाजांना होर्मुझ मधून जाण्याची परवानगी दिली आहे, परंतु सध्या किती हे आम्ही सांगू शकत नाहीत. मी भविष्यात या मुद्द्यावर पाठपुरावा करेल. इराण आणि भारताचे ऐतिहासिक संबंध समान हित संबंध आहेत असे त्यांनी बोलताना सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं आपल्या आजूबाजूला जे काही सर्वसाधारण लोक आहेत त्यांना जर या ठिकाणी भविष्यामध्ये गॅस कनेक्शन्स बुकिंग किंवा गॅस सिलेंडर बुकिंग करायचं असेल तर वरील सांगितल्याप्रमाणे अडचणी निर्माण होऊ शकतात. त्याच्यामुळं आपल्या आजूबाजूला असलेल्या लोकांनी या गोष्टींची माहिती व्हावी या दृष्टीने हा व्हिडिओ बनवला आहे. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती. जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.